राजा शिवाजी सिनेमा पाहून आलेलो आहे. मराठवाड्यातील सुपुत्र रितेश विलासराव देशमुख यांचा हा सिनेमा आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासामधील अतिशय महत्वाचा आणि पहिल्यांदाच पॅन इंडिया लेवलवर एखादा ब्लॉकबस्टर मूव्ही तयार करणं आणि तो पूर्ण भारतभर अनेक भाषांमध्ये अ, प्रदर्शित करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्या संदर्भानच मी आज आपल्याशी बोलणार आहे. राजा शिवाजी हा सिनेमा ज्या पद्धतीनं साऊथ इंडियन फिल्म मेकर्स आणि तिथले प्रोड्युसर्स ज्या पद्धतीनं ते काम करत आहेत, हिंदी सिनेमाला ते ज्या पद्धतीने कॉम्पीट करत आहेत, ते एक स्पर्धक म्हणून पुढे येत आहेत. तर त्या पद्धतीनं मराठी सिनेमा अ, तितकासा आपल्याला दिसत नव्हता. परंतु रितेश देशमुख सरांचं यासाठी अभिनंदन करायला पाहिजे, की त्यांनी ही जी रिस्क आहे, ती मराठी सिनेमाच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि मला वाटतं, की तो आज दुसरा दिवस आहे आणि तो सिनेमा सक्सेसफुल असणार आहे. मला वाटतं तो हिंदी, मराठी च्या सोबतच मल्याळम, तमिळ आणि तेलुगू अशा भाषांमध्ये तो सिनेमा प्रदर्शित होत आहे आणि त्यामुळं त्याचं साहजिकच रीच वाढणार आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर आधारित सिनेमा आतापर्यंत बनवले नाहीयेत असं नाही, तर इतिहासामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर त्यांची बायोपिक बनवल्या गेलेल्या आहेत. भालचंद्र पेंढारकर आणि त्यानंतर अजून 1-2 सिनेमे इतिहासामध्ये आलेले आहेत. परंतु मागच्या एका दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्पेसिफिकली मराठा साम्राज्याच्या इतिहासातील नायकांवर आणि योद्ध्यांवर आधारित सिनेमांची क्रेज मराठीसोबतच हिंदीमध्येही निर्माण झालेली आहे. आणि हे साहजिकच आहे, की एका मराठी अभिनेत्यानं, एका मराठी कलाकारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमा राष्ट्रीय लेव्हलवर तयार करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आज घडीला अत्यंत संवेदनशील झालेला आहे. कारण मागच्या काही शतकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्कालीन योद्धे आणि तत्कालीन समाज जीवन, राजकारण, संस्कृती या सगळ्यांमध्ये इतिहासकारांनी अत्यंत गंभीर प्रकारच्या चुका केलेल्या असल्यामुळं त्या चुकीचा इतिहास आणि खरा इतिहास अशा दोन्ही पद्धतीचा इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे समाजामध्ये अत्यंत अत्यंत स्पष्टपणे शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांचा 2 प्रकारचा वर्ग तयार झालेला आहे. या दोन्ही पद्धतीच्या इतिहासाच्या सगळ्या गदारोळामध्ये रितेश देशमुख यांनी हा सिनेमा अत्यंत भान ठेवून आणि तारतम्य राखून ज्या काही शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधील ज्या कुठल्या गोष्टी वादग्रस्त आहेत आणि ज्या कोणत्या गोष्टींना ऑथेंटिक अधिकृत प्रूफ पुरावा नाहीये अशा गोष्टींना त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हा सिनेमा अत्यंत चांगल्या पद्धतीने एक सिनेमॅटिक शिवाजी महाराजांच्या जीवनातील अतिशय काही नाट्यमय गोष्टी या सिनेमामध्ये चित्रित केल्या गेलेल्या आहेत आणि रितेश देशमुख यांनी हा सिनेमा अतिशय पोट तिडकीने आणि भक्तिभावाने बनवलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही हा सिनेमा पाहाल थिएटरमध्ये जाऊन, त्यावेळेस तुम्हाला याची प्रचिती नक्कीच येऊ शकेल. या सिनेमाची विशेष खास गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत प्रख्यात, नामवंत आणि स्टार असलेले लोक या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सलमान खान असेल, संजय दत्त असेल, विद्या बालन असेल, बमन इराणी असेल आणि सचिन खेडेकर असतील किंवा अजून मराठी फिल्म इंडस्ट्रीतले दिग्गज लोक या सिनेमामध्ये तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळतील. या सिनेमाने आता हे सिद्ध होईल, की मराठी सिनेमा ही ब्लॉकबस्टर होऊ शकतो आणि ज्या पद्धतीचे रेकॉर्ड्स आहेत हिंदी सिनेमाचे, तशाच पद्धतीचे रेकॉर्ड्स मराठी सिनेमाही करू शकतो. कारण अशा पद्धतीचे रेकॉर्ड्स हे साऊथ इंडियन सिनेमांनी केलेले आहेत. तमिळ सिनेमा असेल, तेलुगू सिनेमा असेल, कन्नड सिनेमा असेल, या या प्रादेशिक सिनेमांनी अशा पद्धतीचे शेकडोचे आणि हजारोंचे रेकॉर्ड केलेले आहेत. तर तशाच पद्धतीचे रेकॉर्ड्स मराठी सिनेमा करू शकतो हा विश्वास मराठी चित्रपट निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि त्यासोबतच मराठी माणसांमध्ये निर्माण होणार आहे आणि ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत ऐतिहासिक गोष्ट आहे. त्या दृष्टीने मराठी सिनेमा हा पॅन इंडिया लेवलवर जाईल आणि भारतीय प्रेक्षक त्याचं स्वागत करतील, त्याचं अप्रिशिएट होईल यामध्ये मुळीच शंका नाहीये. फक्त गरज होती ती धाडस करण्याची, अशा पद्धतीची रिस्क घेण्याची आणि तशा पद्धतीची रिस्क
रितेश देशमुख यांनी घेतलेली आहे. आणि या सिनेमाच्या नंतर मला वाटतं की मराठी सिनेमा आता खूप तो फक्त आशयघन सिनेमा न राहता तो आशयासोबत, विषयासोबत तो अर्थपूर्ण आणि अर्थ प्राप्त करून देणारा आणि अर्थ प्राप्त करून अर्थाची प्राप्ती करून देणाराही सिनेमा होऊ शकतो, हे या सिनेमातून सिद्ध होणार आहे. मी इथे समीक्षा करणार नाहीये, कारण हा सिनेमा हा ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असल्यामुळे आणि या सिनेमा नंतर मराठी चित्रपटाचा इतिहास बदलणार असल्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी विशेषतः बनवत आहे. राजे शिवाजी या सिनेमाच्या निमित्तानं मराठी सिनेमाला एक राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी आयडेंटिटी मिळेल आणि लोक मराठी सिनेमा आवडीने पाहायला जातील आणि या सिनेमाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं अप्रिसिएशन केलं जाईल, जे नॉन मराठी लोकांकडून असेल. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की हा सिनेमा प्रत्येक मराठी माणसांनी एकदा थिएटरमध्ये जाऊन नक्कीच पाहायला पाहिजे. कारण हे यासाठी करायचं आहे, नवीन दिग्दर्शकांना मराठी सिनेमावर येणाऱ्या नवीन दिग्दर्शकांना, येणाऱ्या नवीन चित्रपट निर्मात्यांना, येणाऱ्या नवीन चित्रपट प्रोड्युसरांना यांना हा विश्वास मिळाला पाहिजे की मराठी सिनेमावर आपण जर शेकडो कोटी रुपये खर्च केले असता ते आपल्याला फायद्यासहित रिटर्न मिळू शकतात, याची आपल्याला गॅरंटी दिली गेली पाहिजे. तर नवीन नवीन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मराठी सिनेमावर अशा पद्धतीची शेकडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करू शकतील आणि मराठी सिनेमा हा पुढे गेला पाहिजे. मराठी सिनेमा हा नॉन मराठी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मराठी संस्कृती, मराठी इतिहास, मराठी जाणीवा, मराठी लोक, मराठी भाषा सर्वदूर पोहोचली पाहिजे. आणि हे एक अत्यंत प्रभावशाली आणि परिणामकारक माध्यम आहे, ज्याचा उपयोग मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहेत. म्हणून ही एक बिग बजेट मराठी सिनेमाची सुरुवात आहे आणि इथून पुढेही अशा पद्धतीचा सिनेमा निर्माण होत राहील आणि मराठी संस्कृती, मराठी सिनेमा, मराठी भाषा सर्वदूर पोचेल. समीक्षा करणार नाहीये. चित्रपटातील अभिनय, चित्रपटातील गाणी, चित्रपटाचं संगीत आणि इतर चित्रपटाच्या ज्या जमेच्या आणि उणीवा असलेल्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही प्रत्यक्ष जाऊन या सगळ्यांचा अनुभव घ्या. ह्या चित्रपटाच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी आता तरी मी या ठिकाणी करणार नाही, कारण हा सिनेमा अत्यंत महत्वाचा आहे मराठी सिनेमाच्या भविष्याच्या दृष्टीने. आणि म्हणून आपण सर्व मराठी लोकांनी, मराठी माणसांनी, अमराठी माणसांनी सर्वांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान, अभिमानी, स्वाभिमानी आणि स्वराज्याचा इतिहास आपण मोठ्या पडद्यावर अभिमानाने ऊर भरून येईल अशा पद्धतीचा अनुभव देणारा असल्यामुळे तो आपण नक्कीच चुकवला नाही पाहिजे.